जय श्री माताजी. आय थिंक बरोबर टाइम आहे. सुरू करूया आजच्या ह्या 16व्या आणि शेवटच्या सत्रात मराठीच्या. हे जे ऑलमोस्ट आता 3-4 नाही 8 आठवडे झाले सुरू आहे. भरपूर काय आम्ही शिकलो, भरपूर काय एक्सपिरियन्स करायला मिळाला. आज एक थोडी नवीन नावं दिसतात, तर थोड्या गोष्टी एकदम नवीन असतील त्यांना, किंवा तुम्ही ऑलरेडी अटेंड करत असणार, मे बी यूट्यूब व्हिडिओ पण बघितले असणार. तर कुठल्या गोष्टी नवीन आले तर प्लीज विचारा आणि आम्ही डिस्कस करू शकतो. तर आजच्या 16व्या सत्रात सहजयोगा गोवातर्फे तुम्हा सर्वांना स्वागत आहे. सगळ्यात आधी धरती मातेशी आणि श्री माताजीशी एक विनंती करून घेऊया की आमचं ध्यान सुखरूपपणे जाऊ दे आणि आम्हाला सर्वांना संतुलन मिळू दे ह्या ध्यानासाठी. तर आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी ह्या सूक्ष्म शरीराबद्दल जाणून घेतले. तर आता ऑलरेडी सगळं कळलं असणार सगळ्यांना, कुठल्या नाड्या काय करतात, चक्र, त्यांचं संतुलन कसं करायचं. ऑलमोस्ट सगळ्या सत्रामध्ये थोडं करत आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे आणि त्याची माहिती चांगली झाली असणार. तर आज एक महत्त्वाचं टॉपिक बघूया, ते म्हणजे मंत्र. आणि अनेकदा आठवण करून देतो, हे ध्यान सुरू झालं नाही अजूनही. ध्यान सुरू व्हायच्या आधी जर तुम्हाला काही प्रश्न असले तर प्लीज विचारा, आणि चुकून जर काय प्रश्न राहिले तर सगळं ध्यान झाल्यानंतर एंडला आम्ही डिस्कस करू शकतो. पण त्याच्या आधी तुम्हाला कुठलेही प्रश्न असले तर प्लीज मला थांबवून विचारा. अनम्यूट करू शकता किंवा इवन चॅट विंडोतनं ते प्रश्न इकडे घालू शकता. तर आता ऑलरेडी आजपर्यंतच्या सत्रामध्ये आम्ही एक महामंत्र म्हणून आहे तो म्हणत आलो आहे, आणि मी फ्रँकली त्याला तो काय आहे, तो कशाला म्हणायला पाहिजे हे काय केलं नाही, डायरेक्ट एका स्टेजला आम्ही म्हणायला सुरू केला तो. तर आज त्याचं महत्त्व आम्हाला कळेल, आणि ते सोडून सहजगामध्ये मंत्र म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते कसे ऑर्गनाइज्ड आहेत, त्यांचा उपयोग कसा होतोय त्याच्याबद्दल आम्ही आज समजून घेऊया. तर आणि परत सॉरी, आज पण हे टेक्स्ट सगळं इंग्लिशमध्ये आहे आणि मी जेवढं जमेल तेवढं मराठीमध्ये त्याला अनुवाद करायचा प्रयत्न करतो म्हणे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मंत्र म्हणजे काय, स्पेशली सहजगाच्या विचारधारेत. तर नक्कीच आम्हाला एक पर्टिक्युलर इफेक्ट किंवा ते म्हटल्यानंतर त्याच्यावर आमच्या ह्या सूक्ष्म शरीरावर किंवा आमची जी इच्छा आहे ते पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व करायला किंवा ती एक मागणी घालायला पाहिजे, तर त्याची इच्छा आहे ते एका ध्वनीमध्ये किंवा एका व्हायब्रेशन रूपी आम्ही त्याला घालत आहे. त्याच्यापैकी त्याला आम्हाला सगळ्यात मोठा उपयोग होतोय किंवा मार्गदर्शन मिळतोय किंवा सोपं ऑप्शन मिळतोय तो म्हणजे संस्कृत लँग्वेजमुळे. तर आतापर्यंत आम्ही ऑलरेडी कुंडलिनीला एक्सपिरियन्स केलं, कुंडलिनी म्हणजे काय कळलं. तर आणि एक महत्त्वाची गोष्ट जी आज मी शेअर करतो ती म्हणजे जेव्हा ही कुंडलिनी माता चढते आमच्या बॉडीमध्ये, तेव्हा ती व्हायब्रेशन करते. आता ते व्हायब्रेशन्स तरी भरपूर लोकांना तुम्हाला हातावर जाणवत असणार, बॉडीमध्ये जाणवत असणार किंवा डोक्यावर जाणवत असणार, ते सुरू झालेलंच आहे. पण त्या व्हायब्रेशनच्या बरोबर ती एक सूक्ष्म आवाज पण करते, साऊंड्स पण येतात. तर संस्कृत हा लँग्वेज असा आहे की त्या साऊंड्सना आधारित आहे. त्या प्रत्येक साऊंडला बरोबर त्यांनी अर्थपूर्वक त्याला कॅप्चर केले, आणि ते जे प्रत्येक अक्षर येतो त्याच्यामधला तो साऊंड्समधनं तो क्रिएट केलेला तो अक्षर आहे. म्हणून बऱ्यापैकी संस्कृतमध्येच हे मंत्र आहेत, आणि त्याच्या अतिरिक्त त्याची इच्छा, नंतर त्याच्या रिलेटेड देवदेवता त्यांचं आम्ही आवाहन करतो, आणि त्यांच्या आशीर्वादाने ते चक्र, ते गुण ते आमच्यामध्ये यायला सुरू होतात, किंवा कुठेतरी कॅचेस असले तर ते जातात, आणि ओव्हरऑल आमच्या मेडिटेशनला झालं, आमच्या ध्यानातल्या एका नवीन स्थितीला जायला झालं, आमच्या एक आध्यात्मिक उन्नतीसाठी भरपूर उपयोग होत आहे. तर नक्कीच कुठलाही चक्र बिघडला असला तर एक पर्टिक्युलर मंत्र आहे त्या प्रत्येक चक्राबद्दल, आणि तेच आम्ही आज जाणून घेऊया. तर हे मंत्र म्हणताना एस्पेशली आमचं पूर्ण ध्यान
त्या चक्रावर ठेवायला पाहिजे नक्कीच. दुसरं मनामध्ये कुठले विचार असू नये दुसरे, तर एकच विचार आहे, ते चक्र आणि ते शब्द. ते असलं की नक्कीच ते चक्र सुटते आणि त्याच्यावर फरक आलेला तुम्हाला लगेच जाणवतं. जमलं तर आजच्या सेशनमध्ये शेवटला ते आम्ही एकदा ट्राय करून बघूया आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल. तर हे श्रीमाताजीचे शब्द मी ॲज इट इज जर वाचले, ते म्हणजे when you are saying the mantra, put your attention without thought, निर्विचारता, to that particular chakra. So you master that chakra ultimately. त्याच्यावर कंट्रोल येते आमचं, त्याच्यावर मास्टरी येते. The one which is a weakness can become your mastery. तर जे आमचं weakness आहे ते लगेच जातोय ॲक्च्युली. त्या चक्र, हा एक चक्र माझा weakness आहे असं मी म्हणू शकतो. तर हे मंत्र म्हटल्यावर ते चक्रावर आम्हाला मास्टरी येऊ शकते. आणि एक थोड्या गोष्टी मंत्रांच्या बद्दल, त्या म्हणजे आता जसं बघितलं ते चक्र आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत किंवा त्याचे प्रिन्सिपल्स आहेत, त्याचे गुण आहेत. तर हे प्रत्येक मंत्र नक्कीच त्या गुणाला आम्ही कनेक्ट करतो, ते शब्दानुरूपी किंवा ध्वनीच्या द्वारे. ते सोडलं तर त्याचं नॉलेज किंवा ज्ञान आणि त्याचे गुण म्हणता येईल, त्यांच्याशी पण कनेक्शन होते. नक्कीच जेव्हा ते सुटतात आणि त्यांच्यावर फरक येतोय, तर त्याचं एक जे गुण त्या चक्रातनं बाहेर यायला पाहिजे ते आमच्यामध्ये दिसायला सुरू होतात किंवा त्या गुणावर पण आम्ही डायरेक्ट काम करू शकतो. आता आम्ही बघितलं असणार भरपूरदा ध्यान करताना किंवा चक्रांच्या बद्दल विचार करताना आम्ही मंत्र म्हटले नाही आजपर्यंत, पण आम्ही म्हटलं की त्यांचे गुण, जसं आता जर हार्टचा विचार केला हृदयाचा, तर आम्ही म्हटलं की आम्हाला निर्भयता मिळते. जर गणेश तत्व किंवा मूलाधाराचा विचार केला तर तिकडे आम्ही म्हटलं की आम्हाला गणेशासारखा अबोधित बनवा म्हणून. तर तसं आम्ही एक इच्छा करत गेलो आणि ते मंत्र न वापरता आम्हाला त्याच्यावर पण रिझल्ट आला. सो शेवटचं जे तेच आहे. हे थोडे श्रीमाताजींचे शब्द आहेत ह्याच्याबद्दल, आणि मी जर ॲज इट इज त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघितलं तर एक पहिली गोष्ट, ए मंत्र इज नथिंग बट ए थॉट. तो एक विचार आहे विच इज व्हायब्रेटेड. तर आमच्या मनामध्ये जो प्रत्येक विचार येतोय तो मंत्राच्या रूपी व्हायब्रेशनच्या तर्फे आमच्या त्या बॉडीच्या जागेला किंवा परमात्म्याला पोचायला पाहिजे तो पोचतोय. एनी थॉट दॅट इज व्हायब्रेटेड इज अ मंत्र. तर उलटाही विचार करू शकतो, कुठलाही विचार तो एवढा चांगला, निर्मल आणि बरोबर असला तर त्याचे व्हायब्रेशन्स, तो विचारच एक मंत्र होऊ शकतो. तर मी जे प्रत्येक एपाला सगळ्यांशी रिक्वेस्ट करत होतो की एक इच्छा करा की आमचं कुंडलिनी चढू दे, आम्हाला आत्मसाक्षात्काराची एक अनुभूती होऊ दे, आम्हाला शुद्ध विद्या मिळू दे. हे सगळे चांगल्या इच्छा आहेत. तर हे प्रत्येक इच्छेतनं व्हायब्रेशन्स येतात आणि त्याचा इफेक्ट लगेच आम्हाला मिळू शकतोय. तेच ह्या मंत्ररूपी पण घातलेले आहेत आणि त्याचाही वेगळा फरक पडू शकतोय. Mantras are divine sounds and the poetic language of the scriptures is based on the complete divine expression of the sound element. तर मला वाटतं हे कळेल. If these words are uttered by non-realized people, तर नक्कीच हे मंत्र कोणी म्हणू शकते, ही इच्छा कोणी म्हणू शकते. पण जेव्हा आमच्यामध्ये आत्मसाक्षात्कार झालाय आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हे म्हणतो, जेव्हा आम्ही निर्विचाराने आणि त्या परमात्माशी कनेक्शन झाल्यानंतर म्हणतो, त्याचा फरक वेगळाच होतोय. तर हे महत्वाचं आहे. तर आत्मसाक्षात्कार हे सगळ्यात मोठा पहिला टप्पा आहे ह्याच्या सगळ्यामध्ये. इफ दे आर अटर्ड बाय अनहोली पीपल, दे कॅन फॉल विक्टिम्स टू द अँगर ऑफ द डिटीज. तर उलटा इफेक्ट येऊ शकतो एकदा, पण इफेक्ट नाही येतं असंही विचार करताय. आणि सगळ्यात मोठा मंत्र ते म्हणजे ओम. हा तरी नक्कीच सगळ्यांना माहित आहे, त्याचा तरी उपयोग भरपूर होतोय. आणि हे तर आतापर्यंत आम्हाला माहिती आहे आमची डावी नाडी, सुषुम्ना नाडी आणि उजवी नाडी. तर आम्ही जर डाव्या नाडीबद्दल विचार केला, आमची लेफ्ट चॅनल, त्याचे देवता आहेत किंवा त्याचे स्वामी आहेत असं म्हणता येईल, ते आहेत श्री महाकाली आणि भैरवनाथ. आणि तेच आम्ही गुणामध्ये बघितलं तर ते इमोशन्स आणि डिझायर, प्युअर डिझायर, प्युरिफाईंग इमोशन्स आणि प्युरिफाईंग डिझायर्स. तर इंग्लिशमध्ये किंवा त्याचा मराठी अनुवाद करून आम्ही तसंही म्हणू शकतो. पण सहजगातले सगळे मंत्र, ऑलमोस्ट सगळे मंत्र ह्या सोप्या सेटअपमध्ये आलेले आहेत. ते म्हणजे प्रत्येक ह्याला ओम त्वमेव साक्षात म्हणतो आम्ही. पहिला शब्द येतो तो ओम त्वमेव साक्षात.
तर आम्हाला डाव्या नाडीवर काम करायचंय. तर ओम त्वमेव साक्षात श्री महाकाली भैरवनाथ साक्षात. आता सध्या एवढंच ठेवूया, नमो नमः म्हणतो. पण आणि एक थोड्या गोष्टी आहेत, पण जर थोडक्यात सांगायचं असलं, कुठल्याही सहयोगातले रादर मेजर मंत्र विचार केले तर एवढंच फॉर्मेशन. तर आम्हाला एकदा त्या नाडीचं किंवा चक्राचं गुण कळलं किंवा देवता कळले तर आम्ही फक्त ते पूर्ण मंत्र तयार करू शकतो. आता आणि एक एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे सुषुम्ना नाडी. ती म्हणजे ओम त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवई नमो नमः. उजव्या बाजूला आलो, ओम त्वमेव साक्षात श्री महासरस्वती हनुमान साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवई नमो नमः. असं होतं. एकदम सोपं फॉर्मेशन आहे, काही कॉम्प्लेक्स होत नाही. आता नेक्स्ट प्रश्न येतो की आम्हाला ह्या प्रत्येक नाडीचं वगैरे देव कोण आहेत किंवा त्यांचं महत्व काय आहे, किंवा इडा नाडी, पिंगला नाडी आणि ते हे बघायला पाहिजे. तर हा मोठा डिटेल्ड चार्ट आहे आणि अशी अपेक्षा नाही की आम्ही हा सगळा लक्षात ठेवायला पाहिजे वगैरे. गुण लक्षात ठेवले तरी चालतील आणि जेव्हा गरज पडते किंवा आम्हाला कळतंय हातावरनं की हा प्रॉब्लेमवर मला काम करायचं आहे, तर कधीही आम्ही इकडे येऊन हे बघून त्याच्यावर स्पेसिफिक आम्ही काम करू शकतो. तर एकच एक्झाम्पल घेतो, मे बी विशुद्धी चक्राचं. त्याचे स्वामी आहेत श्री राधाकृष्ण. डावीकडे, उजवीकडे आणि वेगळे असतात. जसं एका साईडला आहे विष्णू माया, दुसऱ्या साईडला आहे यशोदा. तर समजा आम्ही सेंट्रल विशुद्धीबद्दल बघितलं तर सोपं होईल. ओम त्वमेव साक्षात श्री राधाकृष्ण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. तर इकडे वर येतोय बघा, ह्याला खाली घेऊया. ओम त्वमेव साक्षात श्री देवाचं नाव श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. तर एवढंच फॉर्मेशन आहे. जेवढं जमते तेवढं म्हणायला येईल. जर बरोबर म्हणायला आलं नाही तरी चालेल. इच्छा महत्वाची आहे, ते व्हायब्रेशन्स पोचणे महत्वाचे आहे, त्या चक्रावर पोचणं महत्वाचं आहे. डिझायर किंवा आमची इच्छा महत्वाची आहे. त्या चक्रांचे जरी गुण जरी कळले तर त्या गुणावर आम्ही काम करू शकतो. तर ते सोडलं तर आजपर्यंत ऑलमोस्ट आता 8-10 सत्रात आम्ही म्हणत आलो ऑलरेडी, जे आम्ही म्हणतो की 3 महामंत्र आणि ते सहस्त्रार मंत्र असे आहेत म्हणता येईल. तर त्याचं फॉर्मेशन असं आहे, तिकडे बघता येईल. आता ओम त्वमेव साक्षात आम्ही ऑलरेडी बघितलं. तर आता कळलंच असणार श्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. तर इकडे आता तीन देवांचं ऑलरेडी बघितलं असणार. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली तसे येते. त्रिगुणात्मिका. लकीली आम्ही सगळे मराठी आहेत. हेच मी इंडियाच्या बाहेर सांगितलं तर आणि कठीण होतं एक्सप्लेन करणं. मला वाटतं भरपूर शब्दांचे अर्थ ऑलरेडी कळलेच असणार सगळ्यांना. कुंडलिनी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. दुसरं होते ओम त्वमेव साक्षात श्री कलकी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री कलकी साक्षात श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. नक्कीच हे एकदम जर बरोबर रागात माझा आवाज एकदमच बेसुरा आहे म्हणता येईल, पण एका चांगल्या रिलेटेड रागामध्ये जर बरोबर म्हटलं तर नक्कीच त्याचा इफेक्ट आणि बरा होऊ शकतो. पण केवढं जमते तेव्हा स्वतःनी म्हटलं तरी नक्कीच त्याचाही वेगळाच इफेक्ट होतोय. पण जर कठीण होत असलं तर तुम्ही ऑडिओ लावू शकता. भरपूर ऑडिओज आहेत ह्या मंत्रांवर, ते तुमच्याकडे मोबाईलमध्ये किंवा ह्याच्यामधनं लावू शकता आणि त्याच्याबरोबर आणि स्वतःने म्हटलं तरी त्याचा फरक येऊ शकतो. आणि एक महत्त्वाचा मंत्र तो म्हणजे मुलाधारासाठी म्हणता येईल किंवा श्री गणेश मंत्र जो आहे. आणि परत ध्यानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तोच आम्ही म्हणतो, तो म्हणजे ओम त्वमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. तर आता कळलं असणार, त्वमेव साक्षात देव देवता आणि श्री माताजी निर्मला देवी नमो नमः. एवढंच आहे. तर मला वाटते हाच ऑडिओ लावतो मी. एक सेकंड. थोडं पुढे मागे झालं वाटतं, इकडे बघतो मी. ओके. तर
आता ध्यान करूया म्हणे नेक्स्ट थोड्या वेळ आणि मग राहिलेलं डिस्कशन एंडला करता येईल. तर ह्या क्षणापासून आय थिंक प्रश्न असले तरी ठेवूया, शेवटला विचारूया म्हणे. तर ह्या क्षणापासून ध्यान करायचं, तर त्याच्यासाठी आणि परत शांतपणे ध्यानाच्या स्थितीत बसूया. नेक्स्ट 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास मॅक्सिमम. भरपूर स्टेप्स ऑलरेडी आता कळले असणार म्हणून सोपं होईल म्हणायला. तुम्ही डोळे झाकले तरी चालतील. जेवढं जमेल तेवढं मी बोलतो, तर त्याप्रमाणे आम्ही करायला हरकत नाही. तर कम्फर्टेबली बसूया आणि परत सगळ्यात पहिला स्टेप बंधन. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. आता 3 मंत्र म्हणूया. जमलं तर या ऑडिओ बरोबर म्हणा किंवा मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल. You created त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायिनी
आता डावा हात मांडीवर ठेवूया आणि उजवा हात जमिनीवर पृथ्वी मातेवर किंवा खुर्चीवर बसला तर जस्ट खाली सोडा आणि ही इच्छा करूया. ओम त्वमेव साक्षात. आता मी मंत्रच म्हणणार होतो तर आधी इच्छा करूया. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या इडानाडीतील जे काही दोष, बाधा, अडथळे आहेत ते सर्व पृथ्वीतत्वात खेचून घ्या. आमच्या भूतकाळातील जे काही चिंता आहेत, जे काही विचार आहेत, जे काही नको असलेले विचार आहेत ते सर्व भूमितत्वात जाऊ दे. आमची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. into bandhan after raising our kundalini. हेच आम्ही मंत्राच्या रूपी म्हटलं तर ओम त्वमेव साक्षात श्री महाकाली भैरवनाथ साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवई नमो नमः. लक्ष डाव्या नाडीवर, डाव्या हातावर आणि सहस्रारा डाव्या नाडीमध्ये जो फरक आलाय त्याच्यावर ठेवा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडानाडी संतुलनात आणा. हळू ते झाल्यावर पिंगला नाडीवर जाऊया. तर उजवा हात मांडीवर, डावा हात आकाश तत्वाकडे. ओम त्वमेव साक्षात श्री महासरस्वती हनुमान साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवई नमो नमः. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. आमच्या भविष्य काळातील जे काही चिंता आहेत ते सर्व आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो. जसं दोन्ही नाड्या संतुलनात येतात, हळू कुंडलिनी चढलेला पण अनुभव होतोय. व्हायब्रेशन चेंज होतात, बॉडी हलकी व्हायला सुरू होते. दोन्ही हात हळू मांडीवर आणूया आणि आता सुषुम्ना नाडी मधले चॅनल. ओम त्वमेव साक्षात श्री महालक्ष्मी गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवई नमो नमः. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलनात आणा. लक्ष सहस्रारावर आणि दोन्ही हातांवर ठेवूया.
आता उजवा हात हृदयावर घेऊया. हं. ओम त्वमेव साक्षात श्री शिवपार्वती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. श्री माताजी आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहे. तुम्ही हे मंत्र किती वेळाही म्हणू शकता आणि ही इच्छा किती वेळाही करू शकता. मी एकदा म्हणायला लागले, मनात तुमच्या कम्फर्टेबल भाषेमध्ये पण म्हणू शकता. हळू हाच उजवा हात डाव्या बाजूला, मानेच्या डाव्या बाजूला घेऊया. आणि आम्ही इतके दिवस निर्दोष म्हणत होतो ना, ते श्री माताजी आम्ही सर्व निर्दोष आहे, आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहे. याचा मंत्र आहे विष्णुमाया. ओम त्वमेव साक्षात श्री विष्णुमाया साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. हळू तोच हात कपाळावर घेऊया, थोडं वाकून, आणि मनापासून सर्वांना क्षमा करूया. श्री माताजी मी मनापासून सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. जसं आम्ही क्षमा करतो तसं लगेच कुंडलिनी वर चढलेला इफेक्ट जाणवतोय. भरपूरदा आमच्या आज्ञाचक्रामुळेच कुंडलिनी आमच्या आज्ञाचक्राच्या आसपासच्या जागेत अडकलेली असते. आमचा अहंकार, प्रत्यहंकार सगळं जाऊ दे. श्री माताजी मी मनापासून सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. हळू हात उजवा हात सहस्रारावर घेऊन जाऊया. तर तिकडे आणि परत आम्ही आत्मसाक्षात्कारासाठी मागून घेऊया आमच्या स्वतःच्या, आणि तो दृढ होऊ दे, तो त्याची अनुभूती आम्हाला होऊ दे अशी इच्छा करूया. आणि त्याचा मंत्र आहे कल्की. ओम त्वमेव साक्षात श्री कल्की साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. तिकडची त्वचा 7 वेळा फिरवूया दाबून. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हाला सर्वांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी आपणच कृपावंतो आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार 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 द्या.
श्रीमाताजी आपणच कृपा तो नामा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. हळू तो हात वर घेऊन तुम्ही काय जाणवतं काय डोक्यातनं बाहेर येताना हे प्रयत्न करा बघायला. सेम डाव्या हाताने पण. आणि मग दोन्ही हात मांडीवर घ्या. आणि लक्ष डोक्यावर आणि हातावर असू दे. आणि परत श्रीमाताजीच्या शब्दांचा पण आमच्या कुंडलीवर भरपूर फरक पडतोय. तर कळू दे न कळू दे आमच्या अंगाच्या आतल्या कुंडलीवर काय फरक पडायला लागले त्याच्यावर बघूया. हातावर काय फरक पडतोय त्याच्यावर लक्ष ठेवूया. आणि हे इंग्लिश मधलं स्पीच आहे पण मंत्रांच्या बद्दल आहे. आणि मी मराठी सबटायटल्स घातले तर जमलं तर वाचा, नाही तर जेवढं कळते तेवढं बघूया. पण लक्ष ठेवा ती ध्वनी आमच्यामध्ये जाऊ दे आणि त्याचा इफेक्ट लगेच जाणवेलच. I mean, you are to be recommended, isn't it? Somebody has. You see, in Sahaja Yoga, you are not given any mantra or anything. There's nothing like giving you into a big course, like teaching you one after another any mantra or anything. It's not like that. What you have to know, where the kundalini is, how it is moved, where it is, what is the chakra catching, and what is the mantra. It doesn't take anything. Hardly it takes about a week for you to understand the whole thing. But gradually as you start using it, you become proficient and you know how to do it for yourself and for others. There is not much of a thing like a child. When he comes up a little age, it starts picking up language because he has a built-in capacity to create sound. And he does it. In the same way, once you get it, when you get the cool breeze in your hand, you learn it by using it. You understand it yourself. You become yourself quite proficient, and you will be amazed how fast you learn this. You don't have to learn it just like a science book or anything. You just start learning it that this is the chakra it is catching because now, say, for example, this chakra is catching. Right side. Now there's a mantra for this is of Shri Krishna. Say this chakra is catching. Here, then this is the mantra of Jesus Christ. Like that. You must know the mantras and the chakras. But the chakras you just know as absolutely a knowledge which is built in your nerves. You just feel it. This is, now this gentleman is saying it's hot here. Alright, what is that? Hot here means what? That's the Sahasrara at the left side. First he was the Sahasrara on the right side. Now on the left side is there. So that means there is a mantra for that. And that one must be used. If you use that mantra, this will be clear. Alright? That is how you have to know. And that's why I said it takes time for people sometimes to establish, because first you have to know it and then use it. I'd like to ask a question about mantras. Mantras, yes. Now we have got different centers, and all these centers have got different deities. As I told you, Lord Jesus Christ is here, Moses is here, Krishna is here. We have a chart of that. Now, on different chakras, we have different deities. Come forward. You come forward and see. All right? All right. Just let him see. You can pass it on. You can. Maybe somebody. there's another chart. Another somewhere. chart. Do we have All any right. We have books. You see, why not give them books? The books are with them, Mother. They could have the other book. You open the books. You have got the chart in the books. Can you see? These are small books just meant for the beginner. See? Now here, this is all given in short.
Now this is the chart you have to follow. You can pass it on to people. If you didn't get one, just take another one now and you can follow it through. Pass some outside through the window, please. Give this to the gentleman also you wanted. You've got it. I got it here. Oh, I see. You also take. Now, so the mantras are according to the chakra that is in problem. Supposing your Nabhi chakra is not all right? And if you start saying the mantra of this one is no use, so you must know what center is catching from your fingers. Now you can make out here in this chart, if you see on this side, we have got written the numbers according to the centers on this side. If you see it clearly, now these are the numbers of the centers, alright? So then, and also here it is written in this chart, what are the different deities. Now, all these deities should be first understood, where are they? And when you have to say the mantras, what you have to do is to coin it into a proper Sahaja Yoga mantra. Have you given that? It's not in these books, Mother. No. But they will tell you. The pattern has to be like this, which says whatever is the thing is woven into the complete. I mean, you are to be recommended, isn't it? Somebody has to say. So you have to say that I am the one who has given you this knowledge. So just you have to use that particular thing which they will give you the pattern, which is very simple. These names of these deities, different deities accordingly. And gradually you will be amazed that it will work out. But when you come here, they will tell you it's very simple. It's very simple. But you must know where the chakras are. First of all, you must become sensitive. So I would suggest that you must start using olive oil for your fingers and for your toes. See, rub it nicely, make your fingers sensitive. Because of various things, our hands have become gross. See, to feel it better, use some nice olive oil, massage it nicely, and sometimes if you wear the gloves in the night, they can soften it also. You must soften. Soft hands are better. And the nails should not be very long, not very badly cut sort of thing, you see, and they are to be properly done. So that when you use on others, they should not feel hurt with your nail. But for yourself also, you should not have very right hand specially, because you will have to use it like this here. Say you have a Vishuddhi chakra. Then you will have to use your Nabhi chakra like that. So what actually is the matter with you is to be first realized. So first you have to understand yourself. What is your problem? What you are suffering from? And then how to correct it. If you could find out how to correct it and what is your problem, then it is the easiest thing is to coin a mantra to improve yourself. Alright? It's very simple. Now you have met me only a day back, I should say. But you will be amazed the knowledge that you will have now about yourself will be tremendous. So first is self-realization. Means you know yourself. Once you know yourself, you start knowing others. Because we are all collectively conscious. Those who are realized souls become aware of others. For this, when you meditate, you find out first of all what is the matter with you. But not mentally you resolve it. Through your vibrations and mantras. Mantras are very important for Sahaja-yogis. If these mantras could be said loudly, is better in the beginning. That is why in privacy you can do all these things. In your room you can work it out. You just take a proper place to sit down, keep the photograph before you, and just feel your vibrations. Where are you catching? Alright, then you know how to remove your catches. Without thinking, try to do that.
Then say the mantras on different chakras wherever you are catching, first of all. First of all, ascertain them. Need not say all the mantras. Only say the mantras in that part with your heart. Those who think that by saying mantras morning till evening, they are going to achieve much, they are sadly mistaken. It's all mechanical then. So many people have a habit of all the time shouting mantras. It's not habit. Mantras should open your chakras, otherwise it has no meaning. They should be used properly at key points, with great respect, with great understanding, and then allow them to open your chakras, by which you take the water in of that great thing known as Kundalini. May God bless you. ॐ त्वमेव साक्षात् श्रीं दुर्गा माता जगदम्बा साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. एक 2 मिनिटं निशब्द ध्यान करूया. दोन्ही हात मांडीवर ठेवून लक्ष डोक्यावर आणि हातांवर. आणि परत आम्हा सर्वांना जागृती मिळू दे, त्याचा अनुभव होऊ दे, याची इच्छा करूया. Into bandhan. हळू अनेकदा बंधन After केलं. raising our kundalini. Raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7.
तर हळू डोळे उघडायला हरकत नाही आणि काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा किंवा तुमचा अनुभव सांगायचा असेल तर विचारा. आणि ते नसतं तर एक एक लहानसं आम्ही एक एक्सरसाइज करताय ज्याच्यामध्ये दोन्ही हातांवर लक्ष ठेवा आणि एक थोड्या लोकांना ऑलरेडी व्हायब्रेशन छान जाणवत असणार. तर हे बघायचा प्रयत्न करा की कुठल्या तरी बोटांवर गरम किंवा थंड किंवा दुखणं किंवा व्हायब्रेशन्स येतात किंवा नाही येतात हे जाणवायला प्रयत्न करा. आणि कुठलं तरी एक स्पेशल फीलिंग असं तर प्लीज सांगा, मग त्याच्यावर कसं काम करायचं बघूया म्हणे. तर आजचं ध्यानाचं डिस्कशन एवढंच होतं आणि छान होपफुली सगळ्यांना एक्सपिरियन्स झाला. तर काय प्रश्न असले तर किंवा इव्हन आज कसं वाटलं हे सांगायचं असेल तर प्लीज सांगा. आणि आता ह्या बोटांवर काहीतरी वाटलं तर सांगा, तर त्याच्यावर कसं काम करायचं हे आम्ही डिस्कस करू शकतो. नाही तर हा आजचा ह्या सत्रातलं शेवटचं सेशन आहे 16वा. पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक सोमवारी असणार. त्याच्याबद्दल एक थोड्या गोष्टी हे 1-2 मिनिटानंतर सांगतो मी की कुठे ह्याच्या पुढे काय होणार आणि काय करू शकता तुम्ही म्हणून. तुम्ही चॅट मधनं घातलं तरी चालेल. थँक्यू सतीशजी, थँक्यू. मेसेजेस आले चालेल. तर मी हे आणि कधी तर करूया म्हणे. तर बेसिकली कुठल्या तर एका बोटांवर कोणाला तर प्रॉब्लेम असला त्यांनी शेअर केलं असलं तर नक्कीच आम्ही हे मंत्र म्हणून ते कसं सॉल्व्ह करायचं हे मी दाखवणार होतो. तर असू दे. तर जसं आता तुम्ही रोज ध्यान करत जाल आणि हे चैतन्याची अनुभूती सेन्सिटिव्हिटी वाढत जाईल, तसं जेवढं जमेल तसं 24 तास आम्ही बघत राहू शकतो आणि कुठे कसा प्रॉब्लेम येतोय त्याच्यावर लगेच आम्ही सॉल्व्ह करू शकतो. आणि पाठ करायला पाहिजे असं नाही, पण ऍटलिस्ट एक शुद्ध इच्छेने प्रत्येक प्रॉब्लेमला एक 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 आम्ही आज जी डिस्कस केली त्या पद्धतीने आम्ही सोडवू शकतो. ते सोडलं तर एक थोड्या गोष्टी आता पुढच्या आठवड्यात ना प्रत्येक सोमवारी म्हणजे मराठीतले 2 सेशन असत होते, ह्याच्या पुढे एकच असणार प्रत्येक सोमवारी 8 वाजता. दुसरा आहे कोकणी मधला सेशन, तो आहे 7:30 वाजता गुरुवारी तो असणार. ते सोडलं तर जे रेग्युलर करा लागलेत आणि तुम्हाला सहयोगा गोवा म्हणजे ऑलरेडी गोवामध्ये लास्ट 20-30 वर्षापासून लोक सहयोग करत आहेत आणि ते प्रत्येक रविवारी 8:30 वाजता भेटतात. आता कोविड असल्यामुळे ऑनलाईन भेटत आहेत. तर तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर प्लीज सांगा, ग्रुपमध्ये सांगा, तुम्हाला लगेच ह्याचं लिंक देतो आम्ही संडेच्या सेशनचं. तर हे डायरेक्ट आम्ही सहयोगा गोवातले जे एस्टॅब्लिश सहयोग आहे ते मेडिटेशन करतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता पाहिजे तर. ते सोडलं तर जर आणि एक थोड्या गोष्टी ऑनलाईन आहेत, जर तुम्हाला तिकडेही डायरेक्ट जायचं असलं तर एक लर्निंग सहयोगा म्हणून एक चॅनल आहे. लर्निंग सहयोगा हा आहे तो. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर एक पर्टिक्युलर ऑब्झर्व कराल की ऑलमोस्ट रोज मला वाटते 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता इकडनं एक लाईव्ह सेशन होतं आणि तो नॉर्मली हिंदी, मराठी किंवा इंग्लिश या 3 भाषेत होतोय. मला वाटते मराठीचे आठवड्यातनं 2 सेशन होतात. ते सगळे रेकॉर्डेड असतात. ते इकडे बघा आता 18 तारखेचं आहे मला वाटते. सगळ्यात 18 ऑगस्टचा इकडे ऑलरेडी आहे. तर एक तर तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकता आणि जर ते जमलं नाही तर रेकॉर्डेड पण इकडे असतोय, तुम्ही कधी येऊन तो बघू शकता. डेफिनेटली इकडे प्लेलिस्ट पण आहेत. प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर मराठीचं बघा इकडे May 2ची बॅच आहे किंवा 20 जूनची अशी बॅच आहे. तर प्रत्येक हे मिळतीलच तुम्हाला इकडे. पण लाईव्ह अटेंड केलेलं बरं, शक्यतो लाईव्ह. तर सहजगामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे कलेक्टिव्हिटी, की आम्ही सगळ्यांनी मिळून करायचं, त्याचा इफेक्ट वेगळाच होतोय. रेकॉर्डेड ऑनलाईन किंवा ह्याचा एवढा इफेक्ट नाही. जेवढा जमेल तेवढं सगळेजण मिळून करतात तेव्हा जॉईन व्हायचा प्रयत्न करा म्हणे. तर हे एक भरपूर युजफुल चॅनल आहे. तुम्ही शिकायच्या दृष्टीने रोज 5 वाजताचं सेशन होतं, हे ट्राय करू शकता. ते सोडलं तर जर ध्यानाचं बघितलं तर आणि एक चॅनल आहे प्रतिष्ठान पुणे म्हणून. हे श्री माताजींचं ऍक्च्युली घर होतं, आहे रदर. आणि तिकडनंच एक ब्रॉडकास्ट होतंय दिवसातनं 3 वेळा.
3 वेळा ध्यान कंडक्ट होतोय. सकाळी 5:30 वाजता, संध्याकाळी 7 वाजता. 3 वेळा नाही, 2 वेळा वाटतं, विसरलो. ह्या दिवसातनं 2 वेळा होतोय. सकाळी एकदा 5:30 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. तर तुम्ही हे ध्यान सेशन पण अटेंड करू शकता आणि परत जमलं तर लाईव्ह अटेंड करा. त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच कळेल. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 100,000च्या वर लोक आहेत. त्याच्यामध्ये रोज तुम्हाला 5 ते 10,000 लोक एका वेळेला ध्यान करताना इकडे भेटतील आणि तो गायडेड आहे. ते सगळं करतात. 1 ते 1.5 तासाचा इझिली टाइम असतो. तर त्याच्यामध्ये जर जमलं तर हे वापरू शकता तुम्ही. ते सोडलं तर नक्कीच सहयोगा गोवातर्फे जे हे सेशन्स झाले, इन्क्लुडिंग आजचं सेशन, त्यांच्या सगळ्यांचे प्लेलिस्ट झालेले आहेत. एस्पेशली मराठीचं जर बघितलं, हे बघा 17 सेशन्स इकडे आहेत. तर तुम्ही कुठलंही मराठीतलं सेशन आणि एकदा बघायचं असलं किंवा आणि परत तुम्ही हे 16 सेशन ह्याच्याप्रमाणे जायचं असलं आणि एकदा रिव्हिजन करायचं असलं तर नक्की ते सगळे इकडे आहे. आणि एक गायडेड मेडिटेशन पण केले. थोड्याने विचारले की 15 ते 20 मिनिटं जर माझ्याप्रमाणे मला करायचं असलं सेशन मेडिटेशन, तर एक कुठलं तो ऑप्शन आहे का? तर असतील ऑनलाईन, पण हे एक मीच केलेलं आहे मराठीमध्ये. तर हे तुम्ही ट्राय करू शकता. हे लावून ह्याच्याप्रमाणे रोज मेडिटेशन करू शकता म्हणे. तुम्हाला ह्याचं फक्त ऑडिओ पाहिजे तर प्लीज मराठी ग्रुपमध्ये घाला, मी लगेच पाठवतो तुम्हाला. आणि ते सोडलं तर आय थिंक हे सगळं उपयोगाला येतील. आय थिंक ते सोडलं तर डेफिनेटली रिक्वेस्ट आहे, जमलं तर रोज न चुकता ध्यान विसरू नका. दिवसातनं एकदा तरी 2दा केलं तर एकदम छान आहे. कमीत कमी 15 मिनिटं, जास्त केलं तर बरं आहे. फूट सोक नक्कीच त्याचा फरक पडतोय. भरपूरदा करू शकता, पण झोपायच्या आधी अर्धा 1 तास आधी किंवा झोपायच्या आधी करून झोपला तर सगळं शांत होते. काही नसलं तरी चांगली झोप येते. कलेक्टिव्ह मेडिटेशन रोज करायला पाहिजे. एकदा डिफिकल्ट होईल, पण ऍटलिस्ट आठवड्यात एकदा एका ग्रुप बरोबर केलेलं सगळ्यात बरं. श्री माताजींचे लेक्चर्स भरपूर आहेत युट्यूबवर. कुठलाही मनात प्रश्न येईल तो घाला, त्याच्यावर तुम्हाला नक्कीच मिळेल एक स्पीच. नाही मिळालं तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो. काही कळलं नाही तरी 2-3 भाषेमध्ये आहेत. फार करून ते मराठी, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये बोललेत. पण कायच जर कळले नाही तर तुम्ही हे करू शकता. फक्त हात ठेवून त्यांच्या शब्दांवर जरी लक्ष ठेवलं तर त्यांच्या ध्वनीने मोठा फरक पडतोय. सहयोगातर्फे भरपूर रेग्युलर सेमिनार होतात, ऑनलाईन सेमिनार. एक निर्मल ज्ञान प्रोग्राम म्हणून केले आणि असले भरपूर वेगवेगळे सेमिनार आहेत. तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ग्रुपतर्फे इन्व्हिटेशन मिळेल. तर पाहिजे तर ते पण अटेंड करू शकता तुम्ही. व्हायब्रेशन्स सगळ्यात महत्वाचे आहे. व्हायब्रेशन्स, अनुभूती ही वाढवायला बघा. ह्याच्यासाठी काय काय करायला येईल ते करा. आणि आमच्याकडनं मला डायरेक्ट किंवा ह्या ग्रुपमधल्या कुठल्या ऍडमिन मेंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट होऊ शकता, ह्याच्याबद्दल विचारू शकता. आणि डू इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःला समजून घेणंच हे महत्वाचं आहे. एक इकडे प्रश्न आलाय वाटतं. प्लीज शेअर द लिंक ऑफ ऑल मराठी सेशन्स, ऑल्सो ऑडिओ ऑफ सेल्फ मेडिटेशन विच यू क्रिएटेड. झालं, चालेल. तर सतीश साहेब, मी डेफिनेटली मराठी ग्रुपमध्ये शेअर करतो. म्हणजे तुम्ही आहे ना मराठी ग्रुपमध्ये? आणि कुणाला काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा. आणि मी मराठीमध्ये हे दाखवतो. योगा मराठी. तर एक पूर्ण जर मराठीमधलंच पाहिजे तर श्रीमाताजींचे ऑलमोस्ट सगळे स्पीचेस, ऍक्टिव्हिटीज जे झालेले आहेत ते सगळं ह्या युट्यूब चॅनलवर आहेत बघा, सहयोगा मराठी म्हणून. तर त्यांचे सगळे किंवा मेजर व्हिडिओज इकडे आहेत मराठीमध्ये, जिकडे ते बोललेले आहेत ते. तर तुम्ही कधीही तुमच्या इच्छेनुसार बघू शकता म्हणे. तर नक्कीच हे लिंक शेअर करतो. आणि एक छान PDF पण आहे मंत्रांच्या बद्दल, कधी काय ते इंग्लिशमध्ये, तोही शेअर करतो. आय थिंक सगळ्यांचा उपयोग होईल. चालेल. तर आणि परत सगळ्यांना माझ्यातर्फे एक थँक्यू आणि धन्यवाद. होपफुली भरपूर काही शिकायला मिळालं, एक्सपिरियन्स पण चांगला झाला. व्हॉट्सअप ग्रुपमधनं वगैरे आम्ही टचमध्ये राहू शकतो. काही प्रश्न असला तर प्लीज विचारा. आणि ह्या क्षणाला आणि परत काय तुम्हाला विचारायचं असलं किंवा तुमचा आजचा अनुभव सांगायचा असलं तर प्लीज सांगा. नाहीतर आजचं हे सत्र इकडे आम्हाला थांबवता येईल. जय श्री माताजी. आणि 1-2 मिनिटं असतो आणि मग हळूहळू एक मी बंद करतो.